अवॉर्डसाठी मी नाही कधी काम करत. मराठीत आहेत काही स्पेशल सिनेमे आहेत, काही रेडी झालेले आहेत रिलीजसाठी. मला मराठी कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, प्रेक्षकांनी कायमच प्रेम दिलेलं आहे. ते परत करायचा प्रयत्न मी करत असतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. झी चित्र गौरव 2026च्या रेड कार्पेटवर आहे आणि मला असं वाटतं आत्ता जो माझ्या सोबत कलाकार आहे सिद्धार्थ, तो सगळ्यात जास्त आनंदित असेल, कारण की दशावतारला भरभरून नॉमिनेशन आहे. आणि मला सांग, आज रेड कार्पेटवर येताना काय भावना घेऊन आले? नाही, जे प्रेम वर्षभर मिळालंय त्याचं एक कंटिन्युएशन आहे. म्हणजे अवॉर्डसाठी मी नाही कधी काम करत. ते बोनस असतं. पण जे प्रेक्षकांचं प्रेम आम्हाला लाभलंय, अख्ख्या इंडस्ट्रीला लाभलेलं आहे. तर मी खूप खुश आहे. मी खूपच खुश आहे. आणि आत्ताची अशी टॅगलाईन आहे, मराठी गाजलंच पाहिजे. आणि मला असं वाटतं 2025ने मराठी गाजवलंय. दशावतार सुपर से डुपर हिट झालंय आणि इतकं भरभरून प्रेम मिळालं, पण इतके नॉमिनेशन आहे. आज जाताना काय वाटतं, किती अवॉर्ड्स आले तरी पाहिजे, कारण की खूप मेहनत आहे यामागे. नाही, मी असं काहीच अपेक्षा मी ठेवत नाहीये. जे तू म्हणालीस की ते मराठी गाजणं, ते एक सिनेमा किंवा एक अभिनेता नाही ते करू शकत. अनेक लोक एकत्र येऊन त्याचं एक कंटिन्युइटी राहिली पाहिजे. पण त्यात हातभार तर तुमचा आहे. एक्झॅक्टली, हातभार आहे आणि तो चांगलाच हातभार आहे. आणि असं चालू राहू दे. आणि सगळ्यांना शुभेच्छा, जे कोणी नॉमिनेटेड आहेत त्यांना. आणि मी काहीच अपेक्षा ठेवत नाहीये. जे जिंकतील ते जिंकतील. आपण सगळेच एकत्र मिळून आपण सेलिब्रेट करूया आणि मराठीला गाजवूया. पण रेड कार्पेटचं रेसिंग माल झालंय आणि जो सगळेच जण तुझं कौतुक करताय, सो काय क्रेडिट आहे? नाही, माझ्या आईनी हा लुक डिझाईन केलेला आहे. मी आपले डिझायनर मित्रमैत्रिणी असतातच, पण माझ्या आईनी हा डिझाईन केला आहे. हा तिचाच आहे. तिने मला दिलेला हा दुपट्टा आहे. आणि शी इज द वन हू सेड की काहीतरी ब्लॅक घाल आणि त्यावर काहीतरी एक उठून दिसणारं घाल. तर मी म्हणलं ओके. पण आज तसंच घडतं आणि जे चित्र गौरव आहे. आणि मला सांग की एक टाइम असं होतं ना, की आपण सगळे हे पाहून मोठे झालोत आणि हो. जेव्हा टीव्हीवर पाहायचो आणि तेव्हा असं वाटायचं की अरे, आपणही कधीतरी इथे जाऊ, कारण एक स्वप्न होतं, ते आज पूर्ण होत आहे. मला सांग, त्या आठवणी किती आहेत आणि रेड कार्पेट आहे, काय आठवणी असतील इकडच्या आधी जुन्या? काय नाही, प्रत्येक मी ह्या सोहळ्याला खूपदा आलोय मी. पण मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच नॉमिनेट झालोय झी चित्र गौरवसाठी. तर हे माझ्यासाठी तसं खूप मोठं आहे. पण जेव्हा केव्हा मी आलोय, आय हॅड अ गुड टाइम. आणि मला चांगलंच वाटतं. मला हे सगळं आवडतं खूप. रेड कार्पेट, तुझ्यासारख्या लोकांशी बोलणं, जर्नलिस्टशी बोलणं, फोटोज काढणे, आपल्या मित्रमैत्रिणींना भेटणे. तर ओव्हरऑल मी एन्जॉय करायला आलेलो आहे. येस, पण 2026चे काय प्लॅन्स आहे? काय नवीन नवीन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येतोय? आता जस्ट सुरू झालेली आहे. म्हणजे माझी एक हिंदी फिल्म आली आहे खरं झी5 वरती, सफिया सफदर. तर ती एक आली आणि ती चांगली चालू आहे. पण मराठीत आहेत काही स्पेशल सिनेमे आहेत, काही रेडी झालेले आहेत रिलीजसाठी. आता बघू कसं काय. येस, पण मगाशी म्हटलं गेलं की अमराठी असून मराठीत काम करणं एक वेगळीच असं बोलतो ना, की आपण एक वेगळीच ऊर्जा देणार आहे. किती छान वाटतं हे जेव्हा असं तुला बोललं जातं की तू एक ऊर्जा देतोय सगळ्यांनाच. नाही, मला मराठी कलाकारांनी, दिग्दर्शकांनी, प्रेक्षकांनी कायमच प्रेम दिलेलं आहे. आणि तेच मी परत करतोय किंवा ते परत करायचा प्रयत्न मी करत असतो. आणि मी महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे मी अमराठी असं मी नाही म्हणू. मी मराठीच. हेच खरं तर खूप आवडलं. आणि मला असं वाटतं पुढचंही वर्ष हे येतंय ते वर्ष तुला भरभरून प्रेम देणारच असं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.